पासून सरचे स्वागत करतो, अभिनंदन करतो। महाराष्ट्र राज्यामध्ये साहेब मी अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेलो आहे आणि माझा जो मतदारसंघ आहे तो छत्रपती शिवरायांच्या जन्माचा मतदारसंघ आहे, किल्ले शिवनेरी शिवजन्मभूमी। मला मुख्यमंत्री महोदयांना फक्त एवढंच सांगायचं की साहेब ज्या वेळेला आपलं शासन या ठिकाणी आलं आणि ते प्रचंड आतापर्यंतच्या रेकॉर्ड ब्रेक मताने या ठिकाणी महायुतीचं शासन आलं, मी प्रथम दिवशीच आपल्या शासनाला पाठिंबा व्यक्त केला। परंतु 1 मे 1960 महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीचा सुवर्ण कलश हा यशवंतराव चव्हाण जे प्रथम मुख्यमंत्री होते महाराष्ट्र राज्याचे, त्यांनी हा सुवर्ण कलश किल्ले शिवनेरीवर आणला आणि तिथे पहिली कॅबिनेट झाली साहेब। तर त्या दिवशीपासून तर आज सगळ्यात महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या वेळेला छत्रपती शिवरायांच्या नावाने इतका जय जयकार होतो आणि आपणही छत्रपती शासन चालवतो साहेब। माझे मुख्यमंत्र्यांना एवढीच विनंती आहे की आपण जर इथून मागचा जर इतिहास पाहिला तर आतापर्यंत छत्रपती शिवरायावर व्यासपीठ मारायचं काम आदरणीय बाळासाहेब ठाकरे, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी साहेब यांनी सार्वजनिक असलेल्या सभेच्या व्यासपीठावर छत्रपती आणून तिथून खरं तर जय जय करायला सुरुवात झाली। आपण तो विचार आणि अतिशय या महाराष्ट्राच्या समृद्धीचा पाऊल आपण जे सर्वांनी उचललं त्याच्यामध्ये मात्र अजूनपर्यंत छत्रपती शिवरायांच्या शिवजन्मभूमीला आजही मंत्रिमंडळामध्ये स्थान आलेलं नाही, ही अतिशय चिंतेची बाब आहे। आणि विशेषत्वाने 19 फेब्रुवारी हा दिवस महाराष्ट्र शासनाने जगाला कळायला पाहिजे छत्रपती शिवरायांचा, म्हणून या 19 फेब्रुवारीला आपण शासन मान्यता दिली। शासन मान्यता देऊन ही शिवजयंती आपण राजशिष्टाचाराखाली आणली आणि प्रशासकीय व्यवस्थेबरोबर शासनाने ही शिवजयंती दरवर्षी किल्ले शिवनेरीवर छत्रपती शिवरायांना आपण अभिवादन करायला येता आणि विशेष म्हणजे तिथून तुम्ही संपूर्ण शिवभक्तांना म्हणजे या महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेला आपण तिथून खरं तर त्या संपूर्ण महाराष्ट्राच्या भल्यासाठी किंवा महाराष्ट्राच्या हितासाठी आपण दरवर्षी येऊन तिथे शिवनेरीवर नतमस्तक होता। माझी विनंती आपल्याला एवढीच आहे साहेब, मंत्रिमंडळाची स्थापना झालेली आहे, आपण तिन्ही लोक म्हणजे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री शासनाला मी निवेदन केलेलं आहे आणि मी जनतेला शब्द सुद्धा खाली दिलेला आहे, इतक्या वर्ष वंचित असलेली आपली भूमी खरं तर साहेब खरं सांगू छत्रपती शिवरायांच्या शिवजन्मभूमीला मंत्रिमंडळ घ्या हे म्हणायला सुद्धा मला कमीपणा वाटतो स्वतःला। खरं हे म्हटलंच नाही पाहिजे माझ्यासारख्या माणसाला। हे कधी कधी असं स्वार्थ जागा होतो की हे वैयक्तिक आमदार शरद सोनवणे स्वतःसाठी मंत्रिमंडळ मागतात की काय, मंत्रिमंडळात समावेश मागतात काय, पण नाही साहेब, त्या शिवभूमीचा आदर व्हायला पाहिजे। छत्रपती शिवरायांच्या भूमीला मंत्रिमंडळामध्ये घेतलं पाहिजे, कारण ती सुरुवात इथून आहे आणि मग त्यांचा एवढा मोठा प्रवास अख्ख्या जगभराने पाहिलेला आहे। माझी विनंती आहे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना की मी माझं निवेदन सबमिशन केल्यानंतर आपण याचा गांभीर्याने विचार करा। उद्याच्या 19 फेब्रुवारीला साहेब तुम्हाला छत्रपती शिवरायांच्या शिवभूमीवर शिवनेरीवर त्या ठिकाणी अभिवादन करायला आपण येत आहे आणि आपण शिवनेरीसाठी जे काम केलंय आपण सर्व मंडळीने ते संपूर्ण जुन्नरकरांना माहिती आहे, किल्ले शिवनेरीला माहिती आहे, पण या कामाला खऱ्या अर्थाने जर शेवटचं स्वरूप द्यायचं असेल तर आपण मंत्रिमंडळामध्ये हक्काचं स्थान द्यावं, हा हक्क मागायला मी या सभागृहामध्ये उभा आहे। नाहीतर डावीला जायला मला मतदारसंघामध्ये जाणं मुश्किल होऊन जाईल, एवढंच सांगतो आणि थांबतो। अध्यक्षांनी मला वेळ दिली, मी आपले धन्यवाद व्यक्त करतो। अध्यक्ष महोदय।